त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्थैर्य लाभो अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे। काल देवेंद्रजींनी राज्याच्या 5 मुख्यमंत्र्यांना फोन केले, त्यात उद्धव ठाकरे साहेबसुद्धा आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या। आम्ही मानतो की महाराष्ट्रामध्ये आता फडणवीसांचं राज्य आलेलं आहे आणि त्यांनी जर सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना मिळालेला कार्यकाल सत्काराने लावला तर नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत। काल फडणवीसांनी असंही म्हटलं की विरोधकांची संख्या कमी आहे, मात्र ती संख्या बघून आम्ही त्यांना हे करणार नाही, त्यांनी आमच्याशी व्यवस्थित संवाद साधावा, आम्ही एकत्रितपणे जाऊ पुढे जाऊ तरच महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर मागच्या 5-7 वर्षामध्ये जे सुडाचं राजकारण राज्यामध्ये केलं त्याची सुरुवात आम्ही केली नाही। महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करण्याची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडून झाली। ईडी, सीबीआय, पोलीस यांचा वापर आम्ही कधीच केला नाही। विरोधकांशी आम्ही कायम प्रेमानं वागलो। बाळासाहेब ठाकरे असतील, हिंदुहृदय सम्राट किंवा यशवंतराव चव्हाणांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे। विरोधकांशी कसं वागावं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण ही सुरुवात या राज्यामध्ये झाली सुडाच्या राजकारणाची, यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची, विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची, त्यांना तुरुंगात सडवण्याची ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली आणि त्यामुळेच अनेक पक्ष फुटले। त्याच दबावापोटी या राज्यातले महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे पक्ष फुटले आणि फोडण्यात आले। आता याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही, राज्याच्या विकासासाठी आता हे करणं बरोबर नाही आणि आम्हाला आता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे, तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येतील आणि आम्ही जरूर सहकार्य करू। शेवटी राज्यात ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतच्या महान विभूती निर्माण झाल्या, ते राज्य सुडाच्या राजकारणात आणि चिखलामध्ये असं गडाबडा लोळू नये आणि महाराष्ट्राची एक परंपरा आमची आहे, संस्कृती आहे, ती कायम राहावी असं आम्हाला वाटतं। काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच, होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली, म्हणून त्यांना घ्यावीच लागली।